शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर. तर सर, आपली मुलाखत म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते. आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करता? अच्छा, व्हेरी गुड. एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहत आहात, तर प्रत्येकाला वाटत असेल की आपण आहोत किंवा आपले आई वडील आहेत किंवा आपले काका काकू मावशी किंवा घरातले मेंबर त्यांच्यापेक्षा शास्त्रज्ञ वेगळा आहे का? तर तसं काही नसतं. दिवसाची सुरुवात जी आहे ती सकाळी आपण उठल्यानंतर प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी किमान पाऊण तास किंवा 1 तास स्वतःच्या शरीरासाठी द्यावा लागतो. तसं योगा प्राणायाम किंवा काही वॉकिंग, तर शरीरासाठी जे काही आवश्यक आहेत ते ॲक्टिव्हिटीज करून दिवसाची आमची सुरुवात होत असते. सर, तुम्ही एवढे ज्येष्ठ थोर सायन्स आहात, पण तुम्हाला तणाव दडपण तर येत असेल. पण या सर्व सर्व गोष्टी तुम्ही सगळं हँडल कसं करता? राईट. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादं पद आपल्याला मिळतं, एखादी जबाबदारी आपल्याला मिळते. आत्ता इथे प्रिन्सिपॉल बसलेले आहेत, संस्थेचे व्यवस्थापक किंवा संस्थेचे ओव्हरऑल इन्चार्ज कारंडे सर आहेत. त्याचबरोबर सचिनजी बसलेले आहेत. त्यानंतर आमचे काशीनाथजी बसलेले आहेत. या प्रत्येकाकडे काही ना काही जबाबदाऱ्या आहेत. तसं आपण जेव्हा हायर पोस्टवर जात असतो, तर प्रत्येक वेळी आपल्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि त्या जबाबदाऱ्या असल्यावरती आपल्याला त्यांचे रिझल्ट द्यावे लागतात. त्यामुळे तिने संचिताने जो प्रश्न विचारला आहे, तर तो खूपच महत्त्वाचा आहे की आपल्याला काही ना काही आउटपुट द्यायचा असतो. ते दडपण प्रत्येकावर असतं. ते दडपण असलं तरी दडपण हँडल करण्याची कपॅसिटी आपल्यात पाहिजे. त्यामुळं पहा की इंग्लिशमध्ये म्हणतात नो पेन नो गेन. तुम्ही जोपर्यंत स्वतःला त्रास करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला काही आउटपुट मिळत नाही. से फॉर एक्झाम्पल, वाईल स्टडिंग, तुम्ही 1 तास स्टडी करा, 5 तास स्टडी करा, डेफिनेटली 5 hours स्टडी विल बी मोर बेनिफिटेड. तसं आपल्या आयुष्यात आपण ज्या ज्या जबाबदाऱ्या घेतो त्याचा सखोल अभ्यास करून त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याचे मार्ग शोधून काढणं, हे आपण व्यवस्थितपणे केलं तर कुठलंही दडपण येत नाही. त्यामुळं दडपण येण्याचं मुख्य कारण काय असतं? यू हॅव रेस्पॉन्सिबिलिटी बट यू आर अनेबल टू फुलफिल इट. सो व्हॉट इज सोल्युशन फॉर दॅट? Solution is that you should try to gain maximum knowledge in the field so that you become master and you can give the solutions. सर, तुम्ही आम्हाला योग्य रीतीने समजावून सांगितलं की तणाव आणि दडपण याला हँडल कसं करायचं. पण सर, काम आणि कुटुंब यांचं तुम्ही समतोल कसं करता? काम आणि कुटुंब असंच ना. तर जनरली मगाशी सुद्धा मी बोललो की काम करत असताना आपल्यावरती काही जबाबदाऱ्या येत असतात, पण कुटुंबाचा सुद्धा ओव्हरऑल माइंडसेट आपल्या डोक्यामध्ये असतो. आपल्या घरच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या व्यवस्थितपणे आखणी केली, त्याचं व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केलं आणि त्यानंतर आपण कामाची आखणी केली, तर दोन्ही ठिकाणी समन्वय व्यवस्थितपणे साधला तर कुठेही अडचण येत नाही. दोन्ही जबाबदाऱ्या आपण समर्थपणे पेलू शकतो. त्यामुळं इंग्लिशमध्ये म्हणतात इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. त्यामुळे आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली चांगलं यश दोन्ही ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. सर, प्रत्येकाच्या आयुष्यात एक थोर व्यक्तित्व असतं. तसंच तुमच्या आयुष्यात असं कोणतं पुस्तक आहे किंवा असं कोणतं थोर व्यक्तित्व आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अशा प्रेरणा मिळतात? ॲक्च्युली मी सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास करत असताना अनेक प्रकारची पुस्तक वाचत असताना अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जीवनावरती एक मोठं 600-700 पानाचं पुस्तक सुरुवातीला वाचलं. तर ते वाचनात आलेलं पुस्तक मी जेव्हा पेज वाईज वाचत पुढे चाललेलो होतो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या व्यक्तीने जे काही संशोधन केलंय ते चिंतन मनन आणि नवीन नवीन घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता. आणि प्युअर सायन्समध्ये तुम्हाला जे सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल, E=mc² ही इक्वेशन त्याने शोधून काढली सायन्समधली. तर हा जो सायंटिस्ट होता त्याचा प्रवास त्याने एका पुस्तकामध्ये दिलेला होता आणि तो प्रवास वाचून मी खूप प्रभावित झालो. किंबहुना त्या प्रवासाचा संदर्भ घेऊनच पुढे आपण सुद्धा व्यासंग रीतीने अभ्यास केला पाहिजे हे माझ्या मनामध्ये आलं. आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहे, मग आजही तुम्ही कोणती नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असाल? आता मोठ्या पदावर आहे, किंबहुना तिने विचारला प्रश्न फार समर्पक आहे. मी ॲक्च्युली 37 वर्ष सेवा करून निवृत्त झालो. युअर प्रिन्सिपॉल इज ऑल्सो हिअर. आफ्टर completing 37 years of service in DRDO, I retired.
But after retirement, I again joined private industries as a director, and these private industries are connected to defense only. So whatever knowledge I have for last 37 years, that knowledge I am trying to contribute to the private industries. And those who are newcomers, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले विद्यार्थी जे आहेत त्यांना डिफेन्समधलं ज्ञान, सेफ्टी, प्रोसेसिंग, जे काही आवश्यक घटना आहेत त्या शिकवणं हे माझं मी कर्तव्य समजतो. सो आय एम कीपिंग माय सेल्फ बिझी टू ट्रेन दिस पीपल. अदरवाईज व्हॉट विल हॅपन, इंडिया इज स्विचिंग ओव्हर टू प्रायव्हेट इंडस्ट्रीज इन द डिफेन्स. इंडियाचं मोठं ड्रीम आहे की डिफेन्स क्षेत्रामध्ये आपल्याला खूप पुढं जायचं आहे. मग पुढं जायचं असेल तर प्रायव्हेट लोक लागणारच. प्रायव्हेट लोक असतील तर वी शुड ट्रेन देम. अँड हू विल ट्रेन? द पर्सन हू हॅज एक्सपिरियन्स. आमच्यासारखे जे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांचं मोठा अनुभव आहे, ज्यांचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांनी ज्यावेळेस प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तरुणांना मार्गदर्शन केलं जातं तर डेफिनेटली ते तरुणसुद्धा ग्रो होतात. अदरवाईज they have to learn from the book. They will do lot of mistakes and after that they will learn. आणि मिस्टेक इतके असतात की आमच्या डिफेन्स सेक्टरमध्ये एक वाक्य आहे, युअर फर्स्ट मिस्टेक इज लास्ट मिस्टेक. सो इन दॅट कनेक्शन दिस ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तिने संजय जो प्रश्न विचारलाय तर तो प्रश्न खूप समर्पक आहे. आय एम कीपिंग माय सेल्फ बिझी टू ट्रेन द यूथ ॲज ऑफ नाऊ. थँक्यू. सर, तुम्ही आपला बोला की तुम्ही तरुणांना मार्गदर्शन करता. तर तरुणांसाठी एक संदेश म्हणून आजच्या तरुणांनी सर्वात मोठी चूक म्हणजे कोणती टाळली पाहिजे, त्यांनी ती चूक केली नाही पाहिजे. राईट राईट राईट. आता तुम्ही तर स्टुडंट आहात, हायस्कूलला शिकत आहात, कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये तुम्ही एज्युकेशन घेत आहात, तर तुमच्याकडनं काही चुका होतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण कारंडे सर आहेत आणि या शाळेमधली शिस्त, या शाळेमधले संस्कार आणि या शाळेमधलं जे काही मॅनेजमेंट आहे आणि प्रिन्सिपॉलसुद्धा इथं बसलेले आहेत, दे आर ऑलवेज ट्राईंग टू गिव्ह यू दी बेस्ट. त्यामुळे तुमच्याकडनं काही चुका होण्याची शक्यता नाही. पण हिने विचारलाय प्रश्न म्हणून सांगतो, स्टुडंट शुड ट्राय टू ग्रो देमसेल्फ इन सच ए मॅनर सो दॅट दे विल नॉट हॅव एनी बॅड हॅबिट्स. आता बॅड हॅबिट्सची जर लिस्ट काढली तर बरीच मोठी आहे. त्यातल्या दोनच मी महत्त्वाचं सांगेल की आपण जे काही पुढे जात असतो, पुढे गेल्यानंतर अनेक मित्रमंडळी आपल्याला भेटतात, तर अनेक प्रकारची व्यसनं लागण्याची शक्यता भवितव्यात आपल्याला असते. तो वी शुड ट्राय टू कीप आवर सेल्फ फ्रॉम बॅड हॅबिट्स. म्हणजे सिगारेट आहे, दारू आहे, अनेक प्रकारची वाईट वाईट व्यसनं असतात. याच्यापासून आपण जर दूर राहिलो तर आपण स्वतः सक्षम राहू, हेल्थ आपली चांगली राहील आणि आपण चांगली डेव्हलपमेंट करू शकतो. थँक्यू सर. पण आजच्या जगात आपण सर्व बघतो, आजची युवा पिढी जास्त मोबाईल आणि सोशल मीडिया यूज करते. मग या विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि मोबाईल आयुष्यात कसं आपलं जीवन घडवायचं? प्रश्न फारच समर्पक आहे. आपलं वय असं आहे की हातामध्ये मोबाईल आला त्यात अनेक प्रकारचे ऑप्शन आहेत, त्यामुळेच त्याला स्मार्टफोन म्हणतात. आता स्मार्टफोन याचा अर्थ काय? दॅट फोन कॅन यू टेक यू अप ऑर दॅट फोन हिमसेल्फ कॅन ड्रॉप यू डाऊन ऑल्सो. त्यामुळे त्याचा वापर आपण कसा करतो ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता आपल्याला मी आवर्जून सांगेल, यूट्यूबवर तुम्ही गेले तर यूट्यूबला चांगल्या चांगल्या शास्त्रज्ञांची व्याख्यानं आहेत, एज्युकेशनलिस्टची व्याख्यानं आहेत. सचिनसारखे एज्युकेशनमध्ये अनेक प्रयोग करणारे त्यांच्या स्लाइड्स आहेत, त्यांच्या स्वतःची काही प्रेझेंटेशन्स आहेत. जो स्टॉक आहे, अनेक प्रकारचे पॉडकास्ट असतात. चांगली चांगली भाषणं ऐकून तुम्ही चांगल्या प्रकारे आपले विचार डेव्हलप करू शकता. म्हणजे मेसेज असा आहे की यूज द फोन अँड यूज द मीडिया टू सी द गुड थिंग्स सो दॅट यू कॅन डू बेस्ट इन युअर लाईफ. आज तुम्ही की थोडं सायंटिस्ट आहात, मग यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाचे फायदे. आता यशस्वी होण्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन असतात, त्यामध्ये लिस्ट खूप मोठी आहे. पण आता तिने विचारले 3 महत्त्वाचे काय, तर फर्स्ट ऑफ ऑल एक महत्त्वाचा रूल सांगेल की यू शुड बी वर्सटाईल. जसं आता काशीनाथ बदगुंगी इथं बसलेले आहेत, त्यांना विचारलं तुम्ही काय करता, तर एका वाक्यात ते सांगू शकणार नाहीत, इतक्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या आहेत. यू शुड बी वर्सटाईल म्हणजे जसं आपण कम्प्युटरचे उपयोग काय, भली मोठी लिस्ट निघेल. स्मार्टफोनचे उपयोग काय, खूप मोठी लिस्ट. सो पर्सन ऑल्सो शुड हॅव डिफरंट कॅपॅबिलिटीज. आपण एक काम करतोय तेवढंच करायचं नाही, तर त्याबद्दल आपण वेगळे ॲक्टिव्हिटीज करता यायला पाहिजेत. त्यामुळे त्याला मल्टीटास्किंग असं म्हणतात. यू शुड ट्राय टू गो फॉर व्हेरियस टाईप्स ऑफ थिंग्स इन युअर लाईफ. त्यामुळे एक काम झालं, रिकामा वेळ मिळाला की दुसरं काम शिकायचं, तिसरं काम शिकायचं. अशा पद्धतीने तुम्ही जी मास्टरी तुम्ही मिळवू शकता.
पहिला पॉईंट सांगितला, यू शुड बी मल्टीटास्किंग, यू शुड बी वर्सटाईल, आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॉईंट तिने विचारलेला तो आहे तो म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही रिस्क आपल्याला घ्यावी लागते आणि थोडीफार रिस्क जो घेतो तो नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो. इफ यू गो विथ द रुटीन लाईफ यू विल बी रुटीन पर्सन. इफ यू टेक सम रिस्क डेफिनेटली यू कॅन डू बेस्ट इन युअर लाईफ. थँक्यू. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल. भारतातील तरुणांमध्ये तुम्हाला कोणती मोठी ताकद दिसून येते? भारतातील तरुणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्यांची फिजिकल स्ट्रेंथ खूप चांगली आहे. त्यांना शिक्षण घेण्यासाठी सुविधा खूप चांगल्या उपलब्ध आहेत. आता जर्मनी किंवा बाकी देशांमध्ये जर तुम्ही गेलात तर ग्रॅज्युएट विद्यार्थी मिळणं तिथं अशक्य झालं, बिकॉज सो मच डेव्हलपमेंट इज हॅपनिंग. दे वॉन्ट स्टुडंट्स विथ ग्रॅज्युएशन. पण भारतामध्ये आता एवढी तरुणांची संख्या आहे, एवढे ग्रॅज्युएट झालेले आहेत, तर आपण कुठली इंडस्ट्री टाका, अर्ज मागवा, वाटेल तेवढे इंजिनियर आपल्याला उपलब्ध आहेत आणि BSc आहेत, MSc आहेत, सगळ्या टाईपचे विद्यार्थी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतातल्या तरुणांना अनेक प्रकारे संधी उपलब्ध असताना त्यांनी तो प्रयत्न करून वेगवेगळ्या स्किलमध्ये डेव्हलप होण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपयशाला फेस तर करावं लागतच असेल. मग अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आपल्याला कोणती ऊर्जा मिळते? जनरली यश आणि अपयश या दोन गोष्टी आपण आपल्या कॅल्क्युलेशनवर ठरवतो. एखादा प्रयोग करताना आपण चुकलो ते अपयश नसतं, इट इज लेसन फॉर अस, बरोबर ना? तर जो काही लेसन आपल्याला मिळतो दॅट लेसन विल टीच यू हाऊ टू ग्रो अहेड. त्यामुळे आपण आलेल्या अपयश वी शुड थिंक दॅट दिस इज लेसन अँड वी शुड ट्राय टू डू समथिंग बेस्ट व्हॉट वॉज डन अर्लियर. तुम्हाला एक उदाहरण मी सांगेल. एक आम्ही प्रोजेक्ट करत होतो. प्रोजेक्ट 2 वर्ष केल्यानंतर तो फेल झाला. फेल झाल्यानंतर तो प्रोजेक्ट संपला, म्हणजे त्याला आपण शॉर्ट क्लोज म्हणतो. पण तो शॉर्ट क्लोज झाल्यानंतर त्याचा एक आम्ही रिपोर्ट तयार केला. त्या रिपोर्टमध्ये इन दॅट रिपोर्ट वी रोट व्हॉट आर द रिझन्स ऑफ फेल्युअर, लेसन लर्न फ्रॉम दॅट प्रोजेक्ट, अँड यू विल बी सरप्राइज टू नो फेल्युअर प्रोजेक्ट report was generated and that report was selected as a best report in the ministry for award. म्हणजे एखादा प्रोजेक्ट सक्सेस झाला नाही पण त्याचा रिपोर्ट आपल्याला फ्युचर गाईडलाईन म्हणून वापरता येतो. त्यामुळे लेसन लर्न हा प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो. अँड दॅट इज वॉट द रिझन वाय फेल्युअर शुड बी कन्सिडर्ड इन द पॉझिटिव्ह मॅनर. सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आणि या तरुण पिढीला खूप महत्त्वपूर्ण आणि खूप मोलाचा संदेश दिला. पण सर मला आता तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. तर तुमच्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षण कोणता? अच्छा, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भावनिक क्षण असं आहे की ज्यावेळेस माझी मुलगी अंकिता नगरकर तिने 10वीला असताना स्टेपलर पिनचं एक संशोधन केलं. शेवटच्या 5 पिनांना तिने परमनंट मार्करने रंग दिला आणि त्या पिनच्या ज्यावेळेस स्टेपलरमध्ये टाकतो आपण, त्यानंतर ज्यावेळेस कलर पिन बाहेर येतात त्यावेळेस आपल्याला समजतं पिन्स आर गोइंग टू फिनिश. त्याचं पेटंट तिने लिहिलं आणि ते पेटंट ग्रांट झालं. त्यानंतर ते पेटंट आम्ही दिल्लीला कॉम्पिटिशनसाठी पाठवलं. तर तिला 11वीत असताना एक मी शास्त्रज्ञ आहे, तिला थोडं मार्गदर्शन मी केलं, पण तिच्या संशोधनाला डॉक्टर APJ कलाम यांच्या हस्ते नॅशनल इनोव्हेशन अवॉर्ड मिळालं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भावनिक क्षण होता, एक अचिव्हमेंट होती. आता आयुष्यामध्ये वेगळं काय करायचं यासाठी 2 टप्पे असतात पहा. एक तर स्वतःची ग्रोथ करणं, संशोधन करणं, वेगवेगळे शोध लावणं. हा पाठ माझा झाला. आता लावलेले शोध जे आहेत त्यातनं मला जो अनुभव मिळाला ते ज्ञानाचा प्रसार करणं हे मी जास्तीत जास्त आता प्रयत्न करतोय. आजही मी तिथे आलोय, तुमच्यासमोर उभा आहे. द रिझन इज व्हॉट एव्हर आय हॅव डन आय एम ट्राईंग टू शेअर विथ द स्टुडंट्स, शेअर विथ द टीचर्स. आणि अशा प्रकारचं शास्त्रीय ज्ञान, वैज्ञानिक ज्ञान, संशोधनाचं ज्ञान आणि वेगवेगळ्या प्रयोगांचं ज्ञान आपल्या यूथला देणं यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि इथनं पुढेही मला नक्कीच आवडेल की अशा प्रकारचं काम आपल्या अजून देशासाठी होत राहावं. ॲज अ सायंटिस्ट व्हॉट इज द सक्सेस? मी सक्सेस यासाठीच म्हणेल की एखादा प्रयोग आपण सुरू करतो आणि तो संपवतो, संपवल्यानंतर त्याचा रिपोर्ट तयार करतो, प्रोजेक्ट संपतो. पण मी नक्कीच म्हणेल की तो शोध जेव्हा देशाच्या
उपयोगात येतो, देशाच्या सुरक्षेसाठी उपयोगात येतो, त्यालाच मी चांगल्या प्रकारचं यश म्हणेल. मी थोडं डिटेल सांगू शकतो, पण जरा डिफेन्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मला बोलता येत नाही. आता अनेक प्रकारची मिसाईल्स आपण जी डेव्हलप केली, त्यामुळे आपण भारत हा एक सुरक्षित देश आहे. आणि या डेव्हलपमेंटचा जो काही आनंद आमच्या मनात आहे, तो नक्कीच आम्हाला सुखावून जातो. सर तुमच्याकडे थोर आणि एवढा महत्त्वपूर्ण मौल्यवान मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आमच्यातील किंवा माझ्यातील आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक जिज्ञासा वाढली असेल की एक थोर शास्त्रज्ञ व्हायचं कसं. मला तुम्हाला विचारायला आवडेल की एक थोर शास्त्रज्ञ कसं व्हायचं? थोर शास्त्रज्ञ होण्यासाठी आपणा सर्वांना सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की आपलं जे काही एज्युकेशन चालू आहे, जे काही शिक्षण आपण घेत आहोत, ते शिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावं. आता इथे शिक्षक सुद्धा बसलेले आहेत, विद्यार्थी सुद्धा आहेत. तर मी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सगळ्यांना एकच सांगेल की एखादा लेसन, एखादा पॉईंट, एखादा मुद्दा ज्यावेळेस आपण स्टुडंट्सला शिकवतो, मुलांना शिकवतो, तर त्यांना तो लिहिता आला म्हणजे ते शिकले असं होत नाही. त्यांना तो समजला पाहिजे. विज्ञानाचे नियम असतील ते प्रॅक्टिकली शिकवले पाहिजेत. गणिताचे जे काही फॉर्म्युले किंवा गणिताची जी प्रमेय असतात ती प्रॅक्टिकली दाखवली पाहिजेत. तर मला एकच सांगायचं की प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन मुलांना ज्या ज्या वेळेस आपण द्यायचा प्रयत्न करतो, त्यातनंच त्यांची प्रयोगशीलता वाढते. आणि मुलांनी एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे, हटके, म्हणजे डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट डू द थिंग्स डिफरंटली. आणि हे जो करतो तोच पुढे शास्त्रज्ञ होऊ शकतो. आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी मगाशी मी सुद्धा बोललोय की थॉमस अल्वा एडिसनचं वाक्य आहे, व्हॅल्यू ऑफ अन आयडिया लाईज इन इम्प्लिमेंटिंग इट. तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल, डोक्यामध्ये आयडिया येणं हे आवश्यक आहेच, पण आलेली आयडिया प्रत्यक्षात आणणं, त्याचं पेटंट करणं, त्याचं ड्राफ्टिंग करणं, त्याचं पेटंट मिळवणं, हे जो करतो तोच खरा शास्त्रज्ञ. अदरवाईज डोक्यामध्ये संकल्पना येणारे अनेक लोक असतात, त्या डोक्यात आयडिया येतात, त्या नष्ट होतात, त्यांच्याबरोबर त्या संपून जातात. अशा लोकांना शास्त्रज्ञ म्हणत नाहीत. शास्त्रज्ञ तोच की आलेली आयडिया, त्याचे एक्सपेरिमेंट, त्याचं ड्राफ्टिंग, त्याचं पेटंट, त्याचं मॉडेल, हे जे करतो तोच शास्त्रज्ञ असतो. थँक्यू सर. सर बोलले की तुम्ही 12 वर्ष डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलं. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे तुमच्यासाठी म्हणजे काय प्रेरणादायक आहे किंवा तुमच्या स्वप्नातील कसे आहे? डॉक्टर ए पी जे कलाम हे एक महान व्यक्तिमत्व की त्यांच्याबरोबर आम्हाला एक ज्युनियर व्यक्ती म्हणून काम करायची संधी मिळाली. किंबहुना त्यांनी आमची अनेक मीटिंग्समध्ये, अनेक काही लेक्चर्समध्ये, काही प्रॅक्टिकली ग्राउंडवरती आम्ही काही एक्सपेरिमेंट करत असताना समोर ते उभे असले पाहिलेत. तर आम्हाला अनुभव त्यांच्याकडनं जो मिळाला, तर त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा अनुभव असा आहे की सरांनी प्रत्येकाला फ्रीडम दिलेला होता. तुम्हाला जे काही प्रयोग करायचे त्यासाठी लागणारा सपोर्ट दिलेला होता. आणि तुम्ही केलेल्या प्रयोगामध्ये तुमची सुरक्षितता किती आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याकडे ते लक्ष द्यायचे. आणि त्यामुळे आम्ही ज्युनियर होतो, आम्हाला फारसं काही ज्ञान नव्हतं, आम्ही शिकत होतो. सर त्यावेळेस सिनियर होते, तर त्यावेळेस जे जे सांगायचे ते आम्ही ऐकायचो, आत्मसात करायचो. आणि त्यांचे जे अनुभव आहेत तर त्यात आम्हाला एक तळमळीने जाणवायचं. आज आम्हाला जाणवत आहे की त्यावेळेस सरांचं कामाकडे तर लक्ष असायचं, पण कामापेक्षा जास्त काम करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेकडे त्यांचं खूप लक्ष असायचं. की डिफेन्समध्ये त्याला खूप महत्त्व दिलं जातं. हा माणूस हे काम करतोय, ते काम करत असताना त्याला काय काय पाहिजे, पायामध्ये सेफ्टी शूज पाहिजे, अंगामध्ये ॲप्रन पाहिजे, गॉगल पाहिजे, हेल्मेट पाहिजे, किंवा ते प्रयोग करताना वातावरण स्वच्छ पाहिजे, बिल्डिंग चांगल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचं काम हे मॅनेजमेंटने करावं हा त्यांचा अट्टहास असायचा. त्यामुळे सुरक्षितपणे भारताच्या मिसाईल टेक्नॉलॉजीने आपण ग्रोथ करू शकतो. धन्यवाद सर. तुम्ही खूप बोलण्याचं आम्हाला मार्गदर्शन दिलं. सर आज जवळपास आपण 2 तास आपण मनमोकळेपणाने संवाद साधला. आपल्या आयुष्यातील संघर्ष ऐकला, यशामागची तपश्चर्या जाणून घेतली, अपयशातून उभं राहण्याची ताकद अनुभवली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठेपणा हा पदार नसून तो विचारांमध्ये असतो, हे आपल्याला प्रत्येक उत्तरातून आम्हाला शिकायला भेटतं. आजचा हा संवाद केवळ एक ज्येष्ठ शास्त्रज्ञाची मुलाखत नव्हती, तर हा संवाद होता जिद्दीचा, एका ध्यासाचा, एका मूल्याचा आणि आयुष्यभर ज्ञानाची साधना करणाऱ्या प्रत्येक प्रवासाचा. सर आम्हाला वेळ दिला,
आपले अनुभव इतक्या मनापासून आमच्याशी आणि व आमच्या प्रेक्षकांशी साधले यासाठी चला तुमच्या कर्तृत्वाच्या संपूर्ण परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते। मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रम संपतो पण काही भेटी कधी संपत नाही, कारण त्या आठवणी म्हणून आपल्याला आपल्या मनात राहतात। आजची ही भेट अशीच होती। चला आज आपण इथून फक्त टाळ्यांचा गजर घेऊन जाऊ नका, तर इथून एक प्रेरणा घेऊन जावा, मोठे स्वप्न पाहण्याची, प्रामाणिकपणे मेहनत करण्याची आणि आपलं कर्तृत्वाने समाजासाठी काहीतरी नवीन करायचं। आज आपल्या उज्ज्वल कार्याला आमचे मनपूर्वक सलाम। आपले निरोगी आनंद आणि दीर्घायुष्य जीवनासाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आदरणीय डॉक्टर अशोक नगरकर यांना मानवंदना देऊया। सर तुमच्या कर्तृत्वात विशेष पुन्हा भेटूया अशाच एका कर्तृत्ववान व्यक्तीसोबत। तोपर्यंत स्वप्न पहा, ध्येय ठेवा, कर्तृत्ववान ठरवा आणि लक्षात ठेवा, यशाची खरी उंची पदात नसते, ती असते विचारांमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद.